हॅलो. नमस्कार. जे जालना जिल्हा परिषद राणे साहेब का? हो. ॲक्च्युली सर असं फायनान्स टक्क्याचं एक्झाम दिली सर भरपूर मुलांनी. सर्वांचा प्रश्न सर्वजण कन्फ्युजन आहे सर की जे निकाल लावणार आहे आता 50% काही जणांकडे सर अंगाई कर्मचारी प्रमाणपत्र आहे. आणि काही भरपूर जणांकडे नाही येते. तेव्हा सर मेरिट असतं सर मग ते प्राधान्यक्रम कसं लावणार? प्रमाणपत्र आहे त्यांना तर प्रथम प्राधान्य राहिलंच ना, कारण तुम्ही आता त्या 50% बसलेत. हां. परंतु ते पद तुम्हाला 40% अंगाने. अच्छा. तर हे पद का शिल्लक राहिले तुम्हाला हे सांगतो की असे कोणतेही म्हणजे कॅन्डिडेट उपलब्ध नाही होत म्हणून एवढे पद शिल्लक राहिले. अच्छा. हा, आणि याचे प्रमाणपत्र मला वाटते 2002 पासून ते काहीतरी बंद केलेले आहेत आता. पण सर बीडमध्ये सर भरपूर जणांनी दिली सर बोगस काम, तर अशी गोष्ट आहे सर. बोगस काम केलं आता त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार आहे बरं तुम्ही सांगा आता. कारण की सर आम्ही भरपूर खूपच आम्ही मेहनत घेतो सर. अशी गोष्ट आहे वय झाले 20-25 वय आलेले लग्न होईल. हे बघा त्याचं पहिले व्हेरिफिकेशनच केलं जाईल. अच्छा. एकदम त्यांना काही हे देणार नाही आम्ही म्हणजे नियुक्ती देणार नाही. त्याचं व्हेरिफिकेशन केल्यानंतरच गेलं जाईल. सर समजा ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्याला मार्क पडले समजा 70 आणि आमच्याकडे प्रमाणपत्र नाही सर. आम्हाला मार्क किमान 90 मार्क पाहिजेत. 70 मार्कावाल्याला घेता नाही येत. अच्छा. म्हणजे ज्याला 90 मार्क आहे त्याचं नाव येऊन येईल म्हणजे हा. अच्छा. ज्याला 90 मार्क आहेत तोच फक्त हे आहे तो. पण मग सर आम्ही मार्क घेतले सर. आम्ही सर 140 प्लस मार्क घेतले सर असे. मग आमच्यावर अन्याय होईल ना सर म्हणतो. कसा? ज्यांच्याकडे जे पास नाही सर, जे पात्र नाही सर 90 मार्कावर तर तसे भरपूर जण लागून नाही सर. 90 मार्क पासिंग करता आवश्यकच आहे. हो ना. हा. म्हणजे मला म्हणणं असं सर की समजा मला मार्क 140 आणि एखादा दुसरा विद्यार्थी आहे की जो प्रमाणपत्र धारक आहे त्याला पण 140 मार्क आहे. अहो पद किती आहेत तुम्ही विचार करा. पद किती आहेत तुमचे? सर जालना सर 21 ओपन आहे आणि EWS काहीतरी 6 का 9 सर. मग अच्छा. मी असा विचार का करता निगेटिव्ह? अच्छा. तर तुमचं म्हणणं असं आहे सर की ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे ते त्या सर्वांना ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना सर्वांना जे पात्र ज्यांना मार्क आहे त्यांना सर्वच ते पात्र ठरवले असं तुमचं म्हणणं आहे सर. मग नाही पात्र थोडी होतील ते मेरिट प्रमाणे त्यांना हे केलं जाईल ना. अच्छा. परंतु जे हे आहेत म्हणजे 50% हंगामी फवारणीवाले आहे त्यांना तुम्हाला देणार. अच्छा. 90 मार्कावाल्यालाही द्यावं लागेल त्याला. अच्छा. परंतु त्याचे कोणी कॅन्डिडेट सापडणारच नाही. ओके. करतात. अच्छा. आणि सर त्या IPS निकाल खूप झाले सर 50% मिळाले तरी ना तर त्याचं व्हेरिफिकेशन होईल. अच्छा. सर IPS निकाल दिले सर 50% सर. पण आणखी खूप वेळ झाला सर. नाही दिले. अच्छा. कारण जेव्हा निकाल डिक्लेअर करेल तेव्हा ते आमच्या CO मॅडमच्या मेलला येते. ते काय सर मी IPS ला कॉल केला सर. मी ते म्हणे की आम्ही निकाल दिलेला आहे म्हणे 50%. प्रत्येकाला उडवडीची उत्तर येतं सर. अशी गोष्ट म्हणून तुम्हाला फोन केला. बाकी काही नाही. आम्हाला तुमच्या भरती प्रक्रिया निपटून मोकळं व्हायचंय. अच्छा. म्हणजे हे काही लांबवण्यात म्हणजे तुम्हाला काही विनाकारण लांबवण्यात आमचं हे नाही. ओके. ठीक आहे सर. थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल.